संसारात ईश्वराचे अधिष्ठान असेल तर तो सुखकर होतो असे मानले जाते. म्हणून प्रत्येक घरात दररोज देवपूजा, नामस्मरण, पूजापाठ होणे गरजेचे आहे. पण त्यासाठी काही नियमही घालून दिले आहेत. त्यानुसार पूजापाठ केल्यास देवपूजेचे निश्चित शुभ फल प्राप्त होते. तेच आपण आज पाहूयात. घरातील प्रत्येक व्यक्तीने देवपूजा करावी असे शास्त्र सांगते. परंतु एकत्र कुटुंबात एका व्यक्तीने देवपूजा करून बाकी सर्वांनी फुले अर्पण करून नमस्कार करावा. देव्हाऱ्यात सर्व देव हे एकत्र ठेवावे. घरात इतर ठिकाणी विखुरलेले देव ठेवू नये. देवघर हे ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तिथे दिवसभरातून काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. देवघरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर असावी. देवघरात कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा तस्वीर, इष्टदेवतेचे फोटो, अगरमूर्ती, लंगडा बाळकृष्ण अवश्य ठेवा. नंदी व शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. देवघरातील सर्व मूर्तींची तोंडे पश्चिमेस असावी, म्हणजेच पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्वेस होईल. शंखाचे निमुळते टोक हे दक्षिणेकडे करून ठेवावे. शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमुळते टोक हे उत्तरेकडे करून ठेवावे. देवघराला तोरण असावे, उंबरठाही असावा. तसेच देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. देवघरात एकापेक्षा जास्त देवतांच्या मूर्ती असू नये. देवघरात वरील बाजूस निर्माल्यमाळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी. देवघरात महादेव, शंकराची मूर्ती, अगर फोटो हे पूजले जाऊ नयेत. देवघरात शनीची मूर्ती देखील पूजू नये. घरात मारुतीचा फोटो चालेल, पण देवघरात ठेवू नये, कारण मारुतीराया हे बालब्रह्मचारी देवता असून संसारी माणसाने त्यांचे देवघरात पूजन करू नये. देवघरात गायत्री मातेचीही पूजा करू नये. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. देवाला फुले आणि फळ वाहताना हे देवाकडे देठ करूनच वाहावी. महादेवाला बेलपत्र वाहताना ते पालथे करून वाहावे. शास्त्रानुसार फुले ही ताजी आणि सुवासिक असावी. देवपूजेचे निर्माल्य आपण वापरू नये, तसेच ते पायाखाली तुडवू नये. ते वेळेत विसर्जित करावे. समईत वातिया विषम संख्येत लावाव्या. समईत तेल, तूप एकत्र घालू नयेत. देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीपत्र जरूर ठेवावे. देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. श्री स्वामी समर्थ.